हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ताईंनो, आज ना मी घरामध्ये आहे एकटी। दादा आहे तुमचे बाहेरगावी ड्युटीवर, त्याच्यामुळे ना सगळे जे काही कामं आहे ते कामं करून स्मितूला स्कूलमध्ये सोडून सगळं वेळेत कसं मी मॅनेज करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर उठल्या फ्रेश वगैरे झाली, आंघोळ व्हायची आहे, पण ओटा पुसायची माझी सगळ्यात पहिली सवय आहे। तर ओटा पुसून घेते ओल्या कपड्यांनी, कारण पाली वगैरे किंवा मग उंदीर वगैरे ह्या गोष्टी आहेत आमच्या क्वार्टरमध्ये, त्याच्यामुळे पुसून घेतलं की एक फ्रेशनेस वाटतो। आणि तसंही जशा जुन्या बाया बघा चूल वगैरे उठल्याबरोबर सारवायच्या आणि नंतर मग त्याच्यावर स्वयंपाक वगैरे करायच्या किंवा पाणी वगैरे तापवायला ठेवायचं, त्याच पद्धतीने मला आता ही एक सवय झाली आहे। आणि याच्यामुळे खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी, आपले पॉझिटिव्ह वाइब्स आपल्या घरामध्ये तयार होते। तर हे पुसून झालं आणि ना तिथे गंज दिसत आहे, तर एका गंजामध्ये रात्री पापड तळले होते आणि त्याच्यातच भाजी बनवायची आहे म्हणून तो झाकून ठेवलेला आहे। आणि दुसऱ्या ह्याच्यात छोट्याशा ह्याच्यात चणे भिजत घातलेले आहे, कारण आज होता गुरुवार आणि स्मितूचा मेनू होता स्कूलमध्ये असं काहीतरी कडधान्य द्यायचं होतं, त्याच्यामुळे ते रात्रीच मी भिजत घालून ठेवलेले होते। आता पुसून घेतलं आणि लगेचच पूर्ण डीपली जे आहे घर पूर्ण झाडून घेत आहे। फक्त बेडवरचं झटकायचं वगैरे राहणार, कारण दोन्हीही मुलं जे आहे ते झोपलेले आहे आणि रिदू आणि स्मितूला दोघालाही जर आता उठवलं तर मग माझे कामं खूप लेट होईल आणि रिदूचंच करत राहावं लागेल। स्मितू तर आता स्वतः सगळं स्वतःचं करून घेतो, पण रिदूला सांभाळणं खूप कठीण आहे, तो एकदम पायात वगैरे येतो। त्याच्यामुळे ना दोघंही छान झोपलेले आहे आणि तोपर्यंत मी माझे कामं पटापट आवरून घेते। 5:30ला उठली। आता रोजचं जे काही रुटीन आहे ना ते माझं बनत चाललेलं आहे। सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे काही सुचत नव्हतं, एक उठायचं दुसरं झोपायचं आणि आपल्यालाही थोडंसं आळस असते। एक डिसिप्लिन जो असतो ना तो सुट्ट्यांमध्ये आपल्या मम्मीमधला सुद्धा गायब होतो, कारण मुलांना सुट्टी असते, प्लस यांना तर कधी टिफिन द्यावं लागत नाही, त्याच्यामुळे स्वयंपाकाची सुद्धा गडबड नसते आणि इतर कामांची सुद्धा, कारण मुलंसुद्धा उठले, फ्रेश वगैरे झाले, चहा दूध बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या की लगेच खेळायला जातात। मग आपण घरात एकटं मोबाईल बघत बसायचं किंवा मग टाळटाळ करत तिकडले कामं। पण आता जेव्हापासून शाळा सुरू झाली ना तेव्हापासून मी सुद्धा रुटीनमध्ये आली। शार्प 5:30ला मी उठून गेली आणि उठल्या 10-15 मिनटं फ्रेश व्हायला लागते, ब्रश वगैरे करायला, आणि त्याच्यानंतर मी आपलं हे जे काम आहे ते हाती घेतलं। तर आता सगळं जे काही आहे ते डीपली झाडून घेते, कारण स्मितू स्कूलमध्ये गेल्यावर रिदू एकटा घरात असतो आणि झाडून वगैरे झाल्यावर मग त्याला खेळणेसुद्धा द्यायला मला बरं होते, नाहीतर मग ते खेळण्यांचा पसारा आणि झाडू मारायचा जर राहिला तर मग आणखी ते उचलवाचल करा, खेळणे आणि परत मग झाडू मारा, असं डबलचं काम होते। त्याच्यामुळे मी एक सोबत डीपली झाडत आणते आणि त्याच्यानंतर अंगणातली पूर्ण जे काही आहे साफसफाई। तसं तर अंगण स्वच्छच राहते, कारण संध्याकाळचा सुद्धा झाडू मी कधी मारून घेते, जास्त पालापाचोळा वाराधून वगैरे आली तर पडलेला दिसला तर सकाळी जास्त लोड नको व्हायला म्हणून संध्याकाळीच मी झाडून घेते। तर त्याच्यामुळे ना इथे खूप असा कमी कचरा दिसत आहे आणि तसंही आता पत्ताझड जी आहे ती कमी झाली आता, नाहीतर खूप अंगणभर असा पालापाचोळा राहायचा, आंब्याचं झाड आहे त्याच्यामुळे। तर आता पत्ताझड कमी असल्यामुळे कचरासुद्धा कमीच असतो, पण रेती जी आहे ना ती खूप येते, कारण पाऊस पडला की लगेच रोडांवरची रेती वगैरे किंवा मग चपलीला लागून जी रेती असते ना ती खूप येते। आणि मग असं मी रेती जिथे वाटली माती तिथलं मग छान पाणी टाकून खराट्याने स्वच्छ करून घेतलं आणि तोपर्यंत बऱ्यापैकी दिवस जो आहे तो उगवला होता। तसं तर अंगण झाडायला गेली तेव्हा सगळं दिवस जो आहे तो उगवला होता, पण जेव्हा मी घरातलं झाडत होती ना तेव्हा बाहेर उजेडायचं होतं,
बऱ्यापैकी. तर सगळं मागचं पुढचं घरातलं सगळं डीपली झाडून घेतलं, झटकून वगैरे. ओटा तर पुसलाच होता मी. आणि नंतर ना आता आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आज होता गुरुवार. उपास तर नसते, पण माझं सोमवारी आणि गुरुवारी केस धुवायचं ठरलेलं आहे आता. तर मी आज छान असे स्वच्छ केस वगैरे धुवून घेतले. त्याच्यामुळे ना पटापट आंघोळ करून घेतली, कारण रिदू जर उठला तर माझी आंघोळ ही बाकी राहिली ना, मग टिफिनचा गोंधळ होतो. मग काय होते, कधी कधी आंघोळ न करताच ते त्याला टिफिन बनवून द्यावा लागतो. आणि मुलं जर छोटं असेल ना, तर कुठलंच नियम हा आपल्या लेडीजला लागू नाही होत. आपलं अंघोळ केल्यावरच ह्या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी करायला पाहिजे, असं जर आपण नियमामध्ये राहिलं ना, तर आपले जे मुलं आहे किंवा आपले जे पती आहे, मिस्टर आहेत, ते सगळे उपाशी जातील असं मला तरी पर्सनली वाटते. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्यांचे बाळं छोटे आहे त्यांनी या नियमाच्या मागे तर अजिबात पडूच नाही. कारण माझ्या बाबतीत मीच सांगते, कधी कधी वेळ नाही मिळाला ना, तर पटकन ब्रश वगैरे झाला की लगेच स्वयंपाक करून रेडी करून द्यावा लागतो. कारण ना कधी कधी वेळेला खूप महत्त्व असते. जसं की स्कूलचा टाईम, त्यांचा टायमाच्या आतमध्ये ते मुलं पोचले पाहिजे. इवन जेव्हा ड्युटीवर कधी कधी टिफिन न्यायची वेळ येते, तेव्हासुद्धा ते सुद्धा ड्युटीवर वेळेत गेले पाहिजे. आपण जर आपलंच आवरत बसलं आणि लहान बाळ रडत असेल, तर मग आपलं सगळं आवरून काय फायदा, जर मुलंच किंवा मग आपले पती जे आहेत ते उपाशी जात असेल तर. त्याच्यामुळे मी नियमाच्या मागे लागत नाही. होईल तेवढे पटापट करण्याचा प्रयत्न करते. झाली अंघोळ तर करून घेते, खरंमध्ये सांगते, झाली अंघोळ तर करून घेते. नाहीतर मग कधी कधी असंही बनवून द्यावं लागते, ब्रश वगैरे करून डायरेक्ट स्वयंपाक. तर असं आहे माझं वैयक्तिक मत. आता तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसं तर नियमानुसार अंघोळ करून स्वयंपाक करणं चांगलं आहे, तरी पण तुम्ही वैयक्तिक मत तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यामुळे मीही थोडासा बदल करणार. तर इथे भाजी फोडणी देत आहे, तोपर्यंत कणिकसुद्धा मळवून घेतली आणि भाजी सिंपलशी फोडणी दिली. आलं लसूणची पेस्टसुद्धा नव्हती आणि कढीपत्ता होता तर टाकायची आठवण नाही. पटकन बॉईल केलेले जे काही चणे आहे, छोटी चनुली आहे, ही आईने दिली होती उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी गावाला गेली तेव्हा, होळीच्या वेळेस तेव्हा. तर चनुली जी आहे ना, ती चण्यापेक्षा पण टेस्टी वाटते आणि लवकर शिजतेसुद्धा. एका साईडला माझा चहासुद्धा शिजत होता. आज एकटीच आहे म्हणून पटकन असा वाटीत चहा घेतला, नाहीतर मग कपामध्ये घेऊन पीत बसली ना तर नेऊन द्यायची पंचायत झाली असती. कारण मला चहा प्यायला खूप वेळ लागतो आणि वाटीत गाळला की लगेच तो उभ्या उभ्या थंडसुद्धा होऊन जातो. तोपर्यंत ना इथे सगळं पोळी झाली. बाकीच्या पोळ्या बनवायच्या मी राहू दिल्या, कारण वेळ होत होती आणि मला नेऊन द्यायचं होतं स्मितूला स्कूलमध्ये. तर त्याला ना अर्धी पोळी मी रोज आता नाश्त्यामध्ये खायला देते, कारण स्पेशली वेगळा नाश्ता असा बनवत नाही. म्हणून जे शिजलं तेच भाजी पोळी असं त्याला अर्धी पोळी, किंवा मग त्याला जर वाटत असेल की आणखी अर्धी पाहिजे तर तसंही तो प्लेन दूध पितो, म्हणून मग पोळी देणं गरजेचं आहे. बिस्किट ब्रेड ह्या गोष्टी त्याला आवडत नाही, आणि आवडल्या तरी ना मग ते कोरडं वगैरे खातो आणि दूध एका साईडला असं त्याचं असते. टाय वगैरे बरोबर भाजी हरवते बरं टाय. हो, टाय हरवते म्हणून नाही का, बरोबर बघायची, खिचाची नाही जास्त. खिचाचीच नाही ना, टायचं नाही तर आपल्या ते काल कशी पडली असेल, काल तर टायवाला ड्रेसच नव्हता पोरांचा. म्हणजे परवाच्या दिवशी पडला होता. हे लावायची आणि गरमी झाली तरच काढायची बटन. ढिलच आहे. मी गरमी झाली होती तर मी बटन काढून घेतले, बस 2 बटन काढले. खूप गरमी होती ना. तो अंदर तक जाते ते बाहर लेट जाते. हाँ हेलो 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 नानी नाइनो 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 कहाँ है रे? हेलो पापा, हाँ
बेटा, हे बघ ढिला झाला मी तू सगळा, एक इथं पाहिजे. इथं बरोबर होते. ठीक आहे ना आता? वाटत नाही ना टाईट एकदम? घे ना, टाइमपास नको करू ना. ठीक आहे, बस खाली. दाणे नाही खात का? चम्मच आणून देऊ का ते? झालं मग. पाणी पिऊन घे आणि सॉक्स लाव. सॉक्स लावू मी. हे शूज लाव. तर नाही, इथे तुम्ही दोघांचं कन्व्हर्सेशन बघितलं. त्याला तयारी करून दिली आणि मग त्याला पाणी प्यायला सांगितलं, कारण त्याने पोळी वगैरे खाल्ली होती. त्याच्यामुळे म्हटलं थोडं पाणी पिऊन घे. मुलं काय करते ना, जेवण करते आणि त्यांच्या नादातच राहते, पाणी वगैरे पित नाही. त्याला पाणी प्यायला सांगितलं आणि त्याचं बघून मग ह्या रिदूला पाहिजे होतं आणि शेवटी मग त्याने थोडंसं त्याच्या पॅन्टवर सांडवलं. तर आता नवीन नवीन कपडे आहे आणि शाळेच्या ड्रेसवर काही पडलं नाही पाहिजे म्हणून स्मितू मग सांगत आला आणि थोडंसं होतं म्हणून बरं झालं. नाही तर मग मी काय केलं असतं, मलाच विचार आला असता की आता एवढ्या लवकर त्याचे कपडे कसे वाढले असते आणि त्या कपड्यांवर पाणी जर पडलं किंवा काहीही डाग जर लागला ना तर ते दिसून येते. तर इथे त्याला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर रिदूलासुद्धा घेऊन बसली अर्धा तास, म्हणजे त्यालाही खाऊ पिऊ घातलं. नंतर मी कामं करायला घेतले, जे काही शिल्लक कामं होते ते. इथे तर फक्त माझा आता झाडू मारून झाला होता आणि झाडू मारायलाच मला खूप वेळ लागते. त्यानंतर स्वतःचं तर माझं आवरून सगळं झालं होतं. देवपूजा बाकी होती आणि 2-4 पोळ्या बाकी होत्या फक्त, आणि सगळं जे काही आहे कपडे एवढे बाकी होते. तर एवढे कामं मी आता करून घेणार आहे आणि असं असते माझं जे काही रुटीन आहे ते सकाळचं. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा ताईंनो. तुमच्या कमेंट्समुळे ना मला खरंच खूप एनर्जी येते आणि अजून व्हिडिओ टाकावेसे सुद्धा वाटते. आणि रोज हा सुद्धा विचार येते की आपले झाडू, भांडे, कपडे, पोछा ह्या गोष्टी रोजच्या रोज कसं दाखवायचं. पण एखादी वेळेस ना हप्त्यातून एक वेळा असा रुटीन ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असेल, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे ना पावसाळा म्हटलं की लगेचच कपड्यांचा जो काही लोड आहे ना तो खूप वाढतो. जेवढी आपल्याला आतुरता असते ना शेतकऱ्यांना आपल्याला की थंड वातावरण पाहिजे असते. एक तर उन्हाळा खाऊन खूप बोर झालं असतो आपण. एकदम ऊन आणि ते कूलरची हवा, असं वाटते की नॅचरल हवा आणि नॅचरल थंडी कधी आपल्याला मिळेल. पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतो, पण कपड्यांवर त्याचा खूप परिणाम होतो. आता मशीन आहे त्याच्यामुळे ड्राय होऊन जाते कपडे, पंख्यामध्ये सोकून जाते. पण ना एक तोरणं जे म्हणते ना ते लटकून असते घरभर. आणि छोटे मुलं असले ना की खूप कपडे निघते, कारण पॅन्ट खूप निघते. आणि रिदूचे तर खूप, पाऊस आला की त्याच्या पॅन्टांचं ना असं क्वांटिटी सांगता येत नाही, एवढी त्याची पॅन्ट जे आहे ते निघतात. आणि छोटे मुलं म्हटल्यावर आपणही त्यांना काही म्हणू शकत नाही. तर इथे सगळे कपडे लावून घेतले आणि बाकीचे आता शिल्लक जे राहिलेले कामं आहेत ते मी करून घेते. बेडशीट धुवायची होती म्हणून मग आता काही झटकली नाही, तशीच काढून घेतली आणि धुवायला टाकली. आणि हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.